तर मी म्हटलं की मला असं वाटतं, मी मुद्दामून असा शब्द वापरला कारण मला एकदम मोठा बॉम्ब न टाकायचा, छोटा बॉम्ब टाकायचा होता. म्हटलं मला असं वाटतं की मला ना मुलांबद्दल पण आकर्षण आहे आणि मला ना असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सला माहिती असतं त्यांचं मूल कसं आहे ते, वागणूक आणि इट्स जस्ट डोंट आस्क डोंट टेल. जोपर्यंत मुलगा येऊन किंवा मुलगी येऊन सांगत नाही ना की मी असं आहे की मला हा त्रास होतोय वगैरे, तोपर्यंत या गोष्टी स्वतःहून कोण बोलत नाही. ॲटलिस्ट मराठी फॅमिलीजमध्ये तर नाही बोलत अनफॉर्च्युनेटली. तर त्यांना माहिती होते या गोष्टी थोड्या बहुत की माझ्या वागण्याबद्दल वगैरे. आणि प्रत्येक पॅरेंट्सला कळतं याचं वागणं थोडं वेगळे, मुलं चिडवतात शाळेमध्ये वगैरे, या गोष्टी होत होत्या. पण जेव्हा मी ते ऑफिशियली कन्फर्म केला की हो मला आहे असं आकर्षण मुलांबद्दल, तर माझ्या आईची रिॲक्शन तर खूप हार्श होती आणि ती एक्सपेक्टेड पण होती. तर तिची रिॲक्शन होती झाला तेव्हा मेलास का नाही. आणि मला त्याचं बिलकुल सरप्राईज नव्हतं, बिकॉज टिपिकल आई, रागाच्याला राग, प्रेमाच्याला खूप प्रेम. पण वडिलांचे रिॲक्शन जास्त स्ट्रॉंग, कारण त्याने रिॲक्टच नाही केलं. आणि मी त्याला रूममध्ये कोंडून घेतलं आणि मी खूप रडलो. ह्याच्यासाठी नाही की मला खूप वाईट वाटलं, मी आनंदाने रडलो. मला असं वाटलं की मी खूप मोठं वजन कॅरी केलेलं माझ्या डोक्यावर. फायनली मी कशात तरी मोकळं झालं.